ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी प्रिया राकेश आणि सचिनला सांगत असते की जिथे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक केलेलं असतं तिथे अर्जुन पोचलेला आहे, तेव्हा तिथे तुम्ही तिकडनं राहा. तेव्हा इथे सचिन आणि राकेश विचार करतात की आपल्याला काहीतरी करायला लागेल आणि ते मानसीला त्रास द्यायला लागतात आणि ते सांगायला लागतात की तुला सायलीच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा ती मानसी रडते आणि ती सांगायला लागते आम्ही सायली विरुद्ध कधी कोर्टात साक्ष देणार नाही. तेव्हा ते गुंड बोलायला लागतात नको देऊ, पण आम्ही सायली आणि अर्जुनला सोडणार नाही. तिकडे सायली अर्जुनला कॉल करत असते, पण काही तिकडे अर्जुन जिथे पोहोचला असतं तिथे रेंज नसते आणि त्याला कॉल लागत नाही. पण त्याचा मला सायली दिव्या इकडे मागणं करते आणि ती बोलते त्यांना सगळ्यांना सुखरूप ठेव. इकडे प्रियाला माहिती पोहोचली असते की अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचला. तेव्हा इथे प्रिया आपल्या माणसांना फोन करते आणि बोलते की अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचलेला आहे आणि तुम्ही लवकर तुमची कामे करा. ती माणसे बेशुद्ध पडली असतात कारण की त्या लोकांनी तिचे मारून हाल केले असतात आणि ते अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचला असतो. अर्जुन सांगायला लागतो इथे मी पोहोचलो पण इथे कोणच दिसत नाही. इन्स्पेक्टर बोलायला लागते आम्ही आमची एक टीम तिथे पाठवली, तुम्ही काळजी करू नका. आणि इथे प्रिया खेळायचं ठरवते आणि ती सांगायला लागते सचिन आणि राकेशला सांगत असते की अर्जुन तिथे पोहोचला तर सांगायचं की या अर्जुननेच त्या पोरींना दाबून ठेवलेला आहे. पुढे सायली अर्जुनला फोन करत असते पण फोन लागत नाही. ती अस्वस्थ होते. ती विचार करते की काय होईल अर्जुन आणि त्या पोरींचं काय होत असेल. ते अर्जुन तिथे पोहोचल्यानंतर तो विचार करतो आपण समोर न जाता पाठवून जावं आणि तो त्याचे वकील डोका वापरतो. पण इथे प्रियाच्या डोक्यावर हे अर्जुनचं वकील डोकं भारी पडायला लागतं. ही गुंड अस्मिताला उठवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना भीती वाटत असते की ही मेली की नाही. त्यामुळे ते अर्जुन पाठच्या बाजूने पोचलेला असतो आणि तो खिडकी ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते गुंड घाबरलेले असतात. त्यांना विचार येतो की ही मेली नाही ना, आपला सगळा आळ येईल, त्यापेक्षा आपण इथं पळून जा. आणि तो अर्जुन खिडकी खोलतो आणि त्याला ती लोक मानसीला सोडून तिथेच पळून जातात आणि फायनली अर्जुन खिडकी खोलून आतमध्ये पोचलेला आहे आणि तिथे मानसी बेशुद्ध असते. पण ते मानसीला सोडून देतात कारण की त्यांना वाटत असते की ही बेशुद्ध पडलेली मानसी मेलेली आहे आणि त्या टायमाला अर्जुन आतमध्ये एंट्री करून मानसीला वाचवतो आणि पोलिस नंतर त्या ठिकाणी पोचलेले असतात आणि हळूहळू मानसी सगळा घडलेला प्रकार सांगते. त्यानंतर सायलीला पण कळतं की मानसी आणि अर्जुन व्यवस्थित आहे आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली पोलिसांची मदत घेऊन आता बाकीच्या मुलींना कसं सोडवणार हे पाहणं पुढे कसं होणार आहे.